ओके. स्क्रीन विजिबल आहे? स्क्रीन विजिबल आहे. ओके. आणि आवाज पण क्लिअर येतोय. इज इट? ठीक आहे. सो जसं की हेडिंगमध्ये तुम्ही बघितलं असेल लेक्चरच्या, आज आपण CSSला स्टार्ट करणार आहे. ओके. सो त्याच्या अगोदर आपण जे कालचं लेक्चर घेतलं होतं HTMLचं, बरोबर ना? HTMLचं माईट बी लास्टच लेक्चर होतं आपलं. आणि त्याच्यामध्ये नंतर तुम्हाला मी सांगितलं होतं की तुमच्या मनाने प्रॅक्टिस करायची आणि बऱ्याचशा गोष्टीत अजून त्या तुम्हाला HTMLमध्ये पण शिकायच्या. ठीक आहे. सो आपण टेबलबद्दल बघत होतो, बरोबर ना? काहीतरी टेबलबद्दल बघत होतो. सो तो एवढा मोठा काही प्रॉब्लेम नव्हता. याच्यामध्ये मी क्लिअर करतो की आपण जे टी हेडमध्ये लिहिलं होतं, आता ज्यांनी प्रिव्हियस लेक्चर बघितले ना त्यांनाच हे कळेल की नक्की मी सांगतोय काय. ठीक आहे. टी हेडमध्ये आपण 2 रो चा यूज केला होता आणि बाकी जेवढे कॉलम होते त्याचा यूज केला होता. तर टी हेडमध्ये काय करायचं, फक्त एकाच रोजचा यूज करायचा आहे आणि बाकीचे जे रोज आहेत तर ते काय करायचे आहेत, टी बॉडीमध्ये लिहायचे आहेत. ठीक आहे. एवढंच फक्त पॉईंट आहे, बाकी जास्त काही विशेष नाही आहे. ओके. सो आज आपण आपल्या CSSच्या जर्नीला सुरुवात करणार आहे. आपण ज्यावेळेस लेक्चरचं स्टार्ट केलं होतं वेब डेव्हलपमेंट, आपण काय म्हणलं होतं की आपण शिकणार आहे फ्रंट एंड डेव्हलपमेंट, बरोबर? फ्रंट एंड डेव्हलपमेंट. त्याच्यामध्ये बॅक एंड डेव्हलपमेंट पण असतं, पण ते आत्ता नाही. आत्ता फक्त आपण फ्रंट एंडवरती फोकस करणार आहे. त्याच्यामध्ये काय काय असतं? HTML, CSS आणि जावा स्क्रिप्ट, बरोबर ना? असं काहीतरी आपण शिकलो होतो. HTML शिकायला लागणार, CSS शिकायला लागणार आणि जावा स्क्रिप्ट आपल्याला शिकायला लागणार जर आपल्याला फ्रंट एंड डेव्हलपर व्हायचं असेल तर. त्याच्यामधलं HTML तर आपल्याला आता आपण शिकलेलं आहे, बरोबर? जर तुम्ही ते प्रिव्हियस आपले 4 व्हिडिओ आहेत यूट्यूबवरती पण आपण सुरुवात केली अपलोड करायला. एवढ्या 4 दिवसामध्ये ते व्हिडिओ अवेलेबल होतील तुम्हाला सगळे, 4च्या 4. आणि आज माईट बी 2 व्हिडिओ तुम्ही बघू शकता कंप्लीट HTMLचं. ठीक आहे. तर HTML आपण पूर्णपणे शिकलेलो आहे. आता आपण कुठं जाणार आहे? आपण जाणार आहे आता CSSकडं. म्हणजे थोडक्यात आपण काय केलं आहे, आपण एक बिल्डिंग आहे ना, तर त्या बिल्डिंगचा पाया भरला आहे आणि काय केलं आहे आपण, ज्या सिमेंटचा आणि वाळूचा नुसता यूज करून आपण करतो ना बिल्डिंगमध्ये, म्हणजे त्याला कलर नाही देत, नुसत्या विटा लावतो, भिंती बांधतो, एवढंच करतो फक्त. म्हणजे आपल्या भिंती बांधून झाल्यात बिल्डिंगच्या, फक्त आपल्याला काय करायचं आहे तर त्या बिल्डिंगला कलर द्यायचा आहे. मग ते कलरिंगचं काम कोण करणार आहे आपल्याला आपल्या बिल्डिंगमध्ये? कोण करणार आहे? CSS ना. मग CSS म्हणजे काय? पहिला क्वेश्चन, व्हॉट इज CSS? CSS काय आहे? व्हॉट इज CSS? काय वाटते काय असेल CSS? काय करू शकतो आपण CSSचा यूज करून? बोला पटपट. बरं ठीक आहे. CSS काय आहे? त्याच्या अगोदर CSSचा फुल फॉर्म माहिती आहे काय? ओके. काय? कॅस्कॅडिंग स्टाईल शीट, बरोबर. आता याच्यामध्ये कॅस्कॅडिंग काय आहे, स्टाईल काय आहे, शीट काय आहे, याचं प्रत्येकाचं काही ना काहीतरी मिनिंग असणार ना. उगाच त्यांनी असं नाही ना दिलं. स्टाईलचं मिनिंग काय असेल बरं? हां, स्टायलिंग करतो. आता बघ, स्टायलिंग करतो आहे म्हणजे काय करतो आहे, लेट सपोज आपण कशाचं एक्झाम्पल घेऊ शकतो. मी एक सिम्पल फॉर्म क्रिएट केला आहे. नको, फॉर्मचं नको. मी काय केलं आहे, आपली जे कार असते का नाही, कार, बरोबर, कार ज्यावेळेस ती स्टार्टिंगला मॅन्युफॅक्चर होत असते त्यावेळेस तिला डायरेक्ट आपण कलर देतो का
त्याचं स्ट्रक्चर पहिल्यांदा बनवतो. स्ट्रक्चर बनवतो ना, मग स्ट्रक्चर कसं बनवायचं आपल्याला माहिती आहे. आता ह्याच्यामध्ये कलरिंग, अजून काय काय, स्टायलिंग. स्टायलिंग म्हणजे व्हिज्युअल इफेक्ट थोडक्यात. अजून काय, फॉर्मॅटिंग. या गोष्टी सगळ्या राहिल्यात ना. स्ट्रक्चर रेडी माझं, पण त्याला मी स्टाईल नाही केलं, तिचं दिसणार कसं, फॉर्मॅटिंग नाही केली, बरोबर ना. म्हणजे स्टिकर पण असतात ना आपल्या गाडीवरती, काय काय जे ब्रँड्स असतात, जसं BMW, फॉर्च्युनर, XYZ इनोवा वगैरे, तर त्यांचं स्टिकर पण असतात. पण ते फॉर्मॅटिंग झालं. स्टायलिंगमध्ये कलर झाला. अजून काय, व्हिज्युअलायझेशन येऊ शकतं, कसं व्हिज्युअल होणार मला, ते कसं दिसणार. किंवा अपिअरन्स. अपिअर म्हणजे काय, दिसणार कसं, बरोबर. मग ह्याच्यावरून मला काय समजतंय की CSS काय आहे नक्की. व्हॉट इज CSS काय आहे, कशासाठी यूजमध्ये आणतो आपण CSS. HTMLचं पेज स्टाईल करण्यासाठी. म्हणजे तुम्ही असं पण समजू शकता, बॉर्डर ॲड करणं म्हणजे स्टाईल करणं, त्याला बॅकग्राऊंड कलर ॲड करणं म्हणजे स्टाईल करणं, त्याला टेक्स्ट असतो त्या टेक्स्टला कलर ॲड करणं म्हणजेच स्टाईल करणं. मग अजून ॲडव्हान्समध्ये आपण स्टाईल कसं शिकणार आहे, ते काय कशात बघणार आहे आपण, CSSमध्ये. आता हा कॅस्कॅडिंग आहे का नाही, कॅस्कॅडिंग, तर ह्याचा एक मिनिंग आहे. इंटरव्ह्यूमध्ये मोस्ट ऑफ द इंटरव्ह्यू क्वेश्चन विचारतात जे फ्रेशर असतात त्यांना. म्हणजे यूट्यूबवरती पण तुम्ही बघू शकता ह्याच्याबद्दल. पण कॅस्कॅडिंगचा मिनिंग काय, कॅस्कॅडिंग म्हणजे काय, सिम्पली हाऊ द स्टाईल विल अप्लाय टू वेब पेज. म्हणजे आपण जे स्ट्रक्चर बनवलं आहे का नाही, तर त्याच्यावरती माझी स्टायलिंग कशी लागणार, तर हे कोण सांगतं, कॅस्केड सांगतं, बरोबर. मग डिफरंट वे स्टाईल करायचं आपल्याला, त्या वेमध्ये आपण काय करतो, स्टाईल करतो. आता हे सारखं स्टाईल आपण स्टाईल कशात करतो बरं, स्टाईल टॅगमध्येच करतो ना, बरोबर. सो आता तुम्हाला समजलंय की नक्की CSS काय आहे, कॅस्कॅड काय आहे, CSSचा फुल फॉर्म काय आहे, बरोबर ना. समजलंय का, हॅलो, समजलं आहे का, रिप्लाय. ओके. सो आता आपण थोडंसं कोड खेळू. खेळायचं का कोड खेळू की कोडच. आता थेरॉटिकल काय सांगण्यासारखं राहिलंच नाही. मग मी काय करतो, आपला वेब डेव्हलपमेंटचा कोर्स आहे, तर आपल्याला CSS शिकायचं आहे, बरोबर ना. मग मी एक फोल्डर क्रिएट करतो CSS साठी स्पेशल. आवाज क्लिअर येतोय ना माझा, आणि स्क्रीन विजिबल आहे ना. ओके. सो एक फोल्डर क्रिएट केला आपण CSS1, ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये एक फाईल क्रिएट केली index.html. आता मला स्टाईल, मी फोल्डर सेपरेट केला आहे CSSचा, बट मी सगळा जो स्टाईलचा प्रोग्राम आहे, म्हणजे CSSचा जो कोड आहे, ते कशात लिहिणार आहे, HTMLच्या कोडमध्येच लिहिणार आहे, बरोबर आहे ना. सो तुम्हाला माहीत असेल याचा मिनिंग काय आहे. आपली एक बॉयलर प्लेट कोड आहे, आणि याच्यामध्ये बाकीच्या गोष्टी HTML असेल, हेड असेल, XYZ. मी काय केलं, पॅराग्राफ टॅग क्रिएट केला आणि त्याच्यामध्ये लिहिलं दिस इज माय पॅराग्राफ. ओके. आता मला ह्याला स्टाईल करायचं आहे, स्टाईल करायचं आहे म्हणजे काय करायचं आहे, ह्याच्यावरती जो अपेरन्स, म्हणजे माझा जो पॅराग्राफ आहे तो मला कसा दिसला पाहिजे, त्याची मला स्टाईल याच्यावर ॲड करायची. सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करतो, गो लाईव्ह करतो, बरोबर. आपल्याला असं काहीतरी दिसतंय, पण त्याच्यावरती काही स्टाईल नाही आहे आता सध्या.
आपण कशाचा यूज करतो, बेसिक स्टाईल टॅगचा यूज करतो. आणि मला समजा पॅराग्राफ टॅगवर स्टाईल अप्लाय करायची, त्याच्यासाठी मी काय करतो, पॅराग्राफवर अप्लाय करायची म्हटलं मी पी टॅगचा यूज करणार ना. आणि कर्ली ब्रॅकेटमध्ये मला जी प्रॉपर्टी अप्लाय करायची, लेट सपोज मला बॅकग्राऊंड कलर लावायचा ॲक्वा, कंट्रोल एस, तर माझा इथं बॅकग्राऊंड कलर आलेला दिसतोय मला, बरोबर. असंच मी काय केलं, अजून एक पॅराग्राफ टॅग बनवला, दिस इज माय सेकंड पॅरा, ठीक आहे. आता मी जर कंट्रोल एस केलं तर ही जी प्रॉपर्टी मी अप्लाय केली पॅराग्राफवरती, दुसऱ्या पॅराग्राफवर पण अप्लाय होईल का? हो ना. काय वाटतंय तुम्हाला, होईल का नाही? व्हॉट डू यू थिंक? दुसऱ्या पॅराग्राफवर पण अप्लाय झाली, बरोबर. मग मला असं करायचं आहे की माझा जो पहिला पॅराग्राफ आहे त्याच्यावरती दुसरा कलर लावायचा आहे, आणि जो दुसरा पॅराग्राफ आहे त्याच्यावर दुसरा कलर लावायचा. त्यासाठी मी काय करायला पाहिजे? ओके, क्लास बनवायची, ठीक आहे. मला काय करायचं आहे, मला या पॅराग्राफला काहीतरी क्लास द्यायची. क्लास काय आहे? ॲट्रिब्यूट आहे. आणि मी काय केलं, पॅरा म्हणून क्लास क्रिएट केली. आता मला क्लासला जर ॲक्सेस करायचं असतं त्यावेळेस मी काय करतो, कशाचा यूज करतो, क्लासला ॲक्सेस करतो. आपल्याला माहिती आहे डॉटचा यूज करायचा आणि क्लासला ॲक्सेस करायचा. आणि मला इथं बॅकग्राऊंड कलर चेंज करायचा, इथं कुठला द्यायचा, लेट सपोज ब्लू दिला. कंट्रोल एस केलं, माझा दुसरा पॅराग्राफ आहे त्याचा काय, ब्लू कलर झाला, बरोबर. पण लेट सपोज मी अजून एक पॅराग्राफ क्रिएट केला, दिस इज माय थर्ड पॅराग्राफ. आता ह्याच्यामध्ये आपण एक खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट शिकतोय. मी ते सांगितलं नाही की कन्सेप्ट काय आहे, पण तो आपण शिकतोय. तो ॲट द एंड मी सांगेल की नक्की ह्याच्यातून आपण काय आउटपुट मिळवलं. आता हा तिसरा पॅराग्राफ मी घेतला, ठीक आहे. आता जर मी कंट्रोल एस केलं तर दिस इज माय थर्ड पॅराग्राफवरती जो बाय डिफॉल्ट ॲक्वा कलर मी पहिल्या पॅराग्राफला दिलता तो तिथं दिसतोय आपल्याला. पण जो दुसरा पॅराग्राफ आहे त्याची मी क्लास बदलली होती, बरोबर ना. मग क्लास चेंज केली, म्हणजे क्लास त्याला दिली, त्याच्यामुळं त्या क्लासवरती मी जे काही अप्लाय केलं तर ते फक्त तिथंच अप्लाय झालं. बाकीचा जो म्हणजे बॅकग्राऊंड कलर मी पहिल्याला दिलता तो काय केला त्याने, ओव्हरराईड केला, बरोबर. म्हणजे इथं तो कलर आहे बट तो ओव्हरराईड झाला आहे, कुठं, इथं. हा कशामुळं, कारण हा जो क्लास आहे तर तो त्याला ओव्हरराईड करतो, बरोबर. पण मला काय करायचं आहे, आता हा जो माझा दुसरा पॅराग्राफ आहे का नाही, ह्याला दुसरा अजून कलर द्यायचा आहे मला. समजा मला हा कलर का नाही, मला हा आहे असंच ठेवायचं आहे आणि मला काय करायचं, दुसरा कलर द्यायचा आहे, बॅकग्राऊंड कलर दुसरा द्यायचा आहे. मग त्याच्यासाठी मी काय करायला पाहिजे, अजून तुम्हाला माहित असेल की आपल्याकडे अजून एक ॲट्रिब्यूट आहे आय डी म्हणून. मी ज्यावेळेस ह्या आय डीचा उपयोग करतो आणि मी इथं लिहितो पा म्हणून नुसतं, आणि मी काय करतो, आय डीला कसं ॲक्सेस करतो आपण, हॅशटॅग पा बॅकग्राऊंड कलर. आता मला समजा त्याला बॅकग्राऊंड कलर मला काय द्यायचा आहे, ब्राऊन द्यायचा आहे, बरोबर. आता तुम्ही ऑब्झर्व करा, पॅराग्राफ, पॅरा आणि पा हा माझा पॅराग्राफ आहे. मी त्याला क्लास असाइन केली म्हणून इथं जो त्याला बॅकग्राऊंड कलर दिला आहे ब्लूचा, तो ब्लू त्याने घेतला. आता मी काय केलं, पा एक हॅशटॅग म्हणजे आय डीचा उपयोग केला आणि त्याचा बॅकग्राऊंड कलर चेंज करायचा प्रयत्न केला, मला चेंज करायचा. आता माझं व्हिज्युअल इफेक्ट काय दिसतात तिथं, दिस इज माय सेकंड पॅरा, तर तो आपला काय झाला आहे, कलर चेंज झाला आहे. म्हणजे पहिला ज्यावेळेस मी इलेमेंटवरती बॅकग्राऊंड कलर अप्लाय केला तो पहिल्यांदा झाला, क्लासवरती केला तर तो दुसऱ्यांदा झाला, आणि नंतर ना आय डीने केला तर तो तिसऱ्यांदा झाला. म्हणजे
माझं जे स्टायलिंग इथं अप्लाय होतंय कशावरती, माझ्या एलिमेंट्सवरती, माझ्या टॅग्सवरती, ते काहीतरी डिपेंड करते ना कशावर तरी. म्हणजे आपण ज्याचा यूज करतोय हे जे काय येतं हे सिलेक्टर्स आहेत. काय त्याला काय म्हणायचं, सिलेक्टर्स. हा आपला इलेमेंट सिलेक्टर आहे. म्हणजे मी इलेमेंटला सिलेक्ट केलं, इलेमेंटला म्हणजे हा पॅराग्राफ आहे त्याला सिलेक्ट केलं आणि त्याच्यावरती स्टायलिंग लावली बॅकग्राऊंड कलर. ओके, तो आपल्याला इथं दिसतोय. आणि हा माझा काय आहे, क्लास सिलेक्टर. बरोबर. आता क्लास सिलेक्टर ज्यावेळेस मी यूज करतोय तर त्यावेळेस मला माझा जो इलेमेंट सिलेक्टर आहे त्याच्यावर जो कलर लावलाय तो ओव्हरराईड करतोय. बरोबर. म्हणजे जो पॅराग्राफचा कलर आपला काय ॲक्वा आहे तो नंतर आपण काय केला, ब्लू केला. बरोबर ना. आणि त्याच्यानंतर मी ID चा यूज केला आणि ID चा यूज करून परत बॅकग्राऊंड कलर चेंज केला आणि त्याचा बॅकग्राऊंड कलर चेंज झाला. बरोबर. मग ह्याच्यामध्ये काय आपल्याला दिसून येतंय की एक रूल आहे. रूल म्हणजे काय, स्पेसिफिसिटी. स्पेसिफिसिटी काय करते, आता आपण हे पहिल्यांदा काढून टाकू. हे काढून टाकलं, Ctrl+S केलं. इथं मला बॅकग्राऊंड कलर माझा काय दिसतोय, ॲक्वा. बरोबर. आणि मी असंच Ctrl+C केलं, Ctrl+V, Ctrl+V आणि Ctrl+V. Ctrl+S केल्यानंतर ना चारही पॅराग्राफला माझा एकच कलर आहे. बरोबर. पण मला डिफरंट कलर द्यायचे आहेत माझ्या सगळ्या पॅराग्राफसाठी. बरोबर. मग मी पहिल्यांदा काय केलं, हा जो दुसरा पॅराग्राफ आहे त्याला क्लास दिली पॅरा म्हणून. ठीक आहे. आणि त्याला स्टाईल केलं इथं डॉट पॅरा आणि बॅकग्राऊंड कलर काय दिला मी, लेट सपोज ब्लू दिला. तर आपल्याला दिसतंय की दुसरा पॅराग्राफचा बॅकग्राऊंड कलर चेंज झाला. बरोबर. आणि लेट सपोज टेम्पररी ही काढून टाकू आपण. हा जो माझा पॅराग्राफ आहे तर याचा कलर मला परत बदलायचा आहे, पण हा जो आहे का नाही ॲज इट इज ठेवायचा आहे. मग त्याच्यासाठी मी कशाचा यूज करतो, ID चा. ID काय आहे, युनिक ॲट्रिब्यूट आहे. म्हणजे प्रत्येक एलिमेंटसाठी आपण ती युनिकली एकदाच यूज करू शकतो. म्हणजे लेट सपोज मी इथं ID केलं पा, तर ही पा मी दुसरीकडं वापरू शकत नाही. समजलं. वापरलं तर आपण बघू काय होतंय. म्हणजे ID काय आहे, युनिक ॲट्रिब्यूट आहे. तो प्रत्येक एलिमेंटसाठी युनिकली आपण यूज करायचा. आता मी काय केलं, इथं हॅशटॅग पा केलं आणि जो बॅकग्राऊंड कलर आहे माझा तो काय केला, येलो केला. तर आपला बॅकग्राऊंड कलर येलो झाला. म्हणजे प्रत्येक वेळेस माझा जो कलर आहे, माझ्या ज्या प्रॉपर्टी आहेत त्या काय करतात, ओव्हरराईड करतात. बरोबर. मग पहिल्यांदा यूज कशाचा केला मी, इलिमेंटचा. हे काय तिन्ही पण सिलेक्टरचे. बरोबर. हा काय माझा इलिमेंट किंवा टॅग सिलेक्टर. म्हणजे मी इथं इलिमेंट सिलेक्ट केला आहे ना त्याला स्टाईल केले. हा काय माझा क्लास सिलेक्टर. हा काय माझा ID सिलेक्टर. इलिमेंट सिलेक्टर, क्लास सिलेक्टर, ID सिलेक्टर. म्हणजे आपण डिफरंट सिलेक्टरचा यूज करून काय करू शकतो, स्टायलिंग करू शकतो. बरोबर. हे समजलं, कळलं स्टाईल कसं करू शकतो आपण. ही फक्त बॅकग्राऊंड कलर दिलाय मी इथं. आपण समजा मला इथं काय करायचं आहे, फॉन्ट साईज द्यायची लेट सपोज लार्ज. आता बघू शकता तुम्ही 2 इंची लार्ज झाली. का लार्ज झाली 2 इंची, कारण पॅराग्राफच आहे ना. आपण कशाचा यूज केला, इलिमेंट टॅगचा. म्हणजे तिथं त्याचं फॉन्ट साईज चेंज केली. मी समजा पॅराचं नुसतं हे केलं, पॅरामध्ये आपण काय करू, बॉर्डर ॲड करायची का, होईल का बॉर्डर 1 पिक्सल सॉलिड ब्लॅक. बरोबर. मग माझा जो स्पेसिफिक हा पॅराग्राफ आहे त्याच्यावरती स्टाईल अप्लाय झाली. का तर मी क्लास सिलेक्टरचा यूज केला होता. बरोबर. तसंच जर मी काय केलं, ह्याला पण क्लास सिलेक्टर असाइन केला, काय होईल बरं, काय वाटतंय. क्लास सिलेक्टर असाइन करून पॅरा दिला ह्याला, काय होईल आता,
कशासारखं होईल? पॅरासारखं. म्हणजे ह्या प्रॉपर्टी काय नाहीशा होणार आहेत, अप्लायच होणार नाही, बरोबर ना? आता ह्याच्यामध्ये अजून काय झालंय बरं, आपण काय केलंय, आय डीचा यूज केलाय आणि बॅकग्राऊंड कलर काय दिलाय, येलो दिलाय. कशाला? दुसऱ्या पॅराग्राफला, बरोबर ना? मग इथं आय डीचा यूज केलाय म्हणून त्याचा जो बॅकग्राऊंड कलर आहे काय, कशाचा, दुसऱ्याचा, तो येलो आहे. आणि पहिल्याचा पॅरामध्ये असला तरी तो ब्लू राहणार आहे. पण पहिला काय होता, ॲक्वा होता ना. जो पॅराचा आत्ता काय आहे, ब्लू. आणि पहिला काय होता, ॲक्वा. तो चेंज झाला इथं, मग तिथे आपल्याला रिफ्लेक्ट होते. मग सिलेक्टर समजलं का आपण कसं यूज करतो? ही कुठले सिम्पल सिलेक्टर. हां, सिम्पल सिलेक्टरमध्ये कोणकोणते येतात? एलिमेंटने सिलेक्ट करून मी स्टाईल करू शकतो, क्लासने सिलेक्ट करून मी स्टाईल करू शकतो, आणि आय डीने सिलेक्ट करून मी स्टाईल करू शकतो. ओके, आवाज येतो ना माझा? हॅलो, समजतंय का? आतापर्यंत जे आपण काय शिकलो ते समजलं का? ओके. सो आपण जे आत्ता शिकलो ते होते सिम्पल सिलेक्टर. ओके, आता अजून एक टाईप आहे सिलेक्टरचा, तो म्हणजे सुडो सिलेक्टर. सुडो सिलेक्टर म्हणजे काय, आता काय काय प्रॉपर्टीज का नाही आपल्याला, म्हणजे लेट सपोज मी काय केलं, मला काय करायचं आहे, मी ज्या वेळेस इथं हा जो माझा दुसरा पॅराग्राफ आहे का नाही, त्याच्यावरती मी असा कर्सर नेईल, त्यावेळेस त्याचा बॅकग्राऊंड कलर चेंज झाला पाहिजे. मग कसं करू शकतो, मी ज्या वेळेस माझा जो दुसरा पॅराग्राफ आहे, तर तिथं मी माझा कर्सर आहे ना, तो नेल्यानंतर ना माझा बॅकग्राऊंड कलर दुसऱ्या पॅराग्राफचा चेंज झाला पाहिजे. समजतंय का? माझा जो कर्सर आहे, मी इथं होवर केल्यानंतर, होवर करतोय ना, म्हणजे तिथं फिरवतोय, इथं होवर करतोय, इथं करतोय होवर, इथं करतोय, मग ते केल्यानंतर ना काय झालं पाहिजे, याचा कलर आहे ना बॅकग्राऊंड, तो चेंज झाला पाहिजे. म्हणजे आपण ज्या वेळेस, आता आपल्याला माहिती आहे ह्या सिलेक्टरचा यूज करून आपण इथं ज्या काही स्टायलिंगच्या प्रॉपर्टी अप्लाय करायच्या त्या अप्लाय करू शकतो. लेट सपोज आपण काय केलं, नाही नाही, आता सुडो सिलेक्टर काय असतात, म्हणजे ते आफ्टर सम टाईम वर्क करत असतात. म्हणजे कसं, आता मी समजा इथं ह्या क्लासवरती हे काहीतरी अप्लाय केलं, पण मी कंट्रोल एस दाबल्यानंतर ती प्रॉपर्टी तिथं अप्लाय होणार आहे, ही बॅकग्राऊंड कलर, बॉर्डर. पण अशा काही प्रॉपर्टीज, ज्या प्रॉपर्टीज आपल्याला आफ्टर सम टाईम अप्लाय करायच्या, म्हणजे आफ्टर सम ॲक्शन किंवा टास्क. मग त्या प्रॉपर्टी कुठल्या येतात, त्याच्यामध्ये एक होवर म्हणून आहे. म्हणजे ज्यावेळेस मी कुठंतरी असं होवर करेल किंवा जाईल, तर ती प्रॉपर्टी तिथं अप्लाय होणार. म्हणजे मी काय करतो, डॉट पॅरा वरती ज्या वेळेस मी काय करेल, होवर करेल, म्हणजे माझा जो पॅराग्राफ आहे कुठला, आता ह्या दोन्ही पण आहेत ना, दोन्हीची क्लास पॅरा आहे. लेट सपोज मी दुसऱ्याचीच क्लास पॅरा ठेवतो. ओके, आणि आपल्याला काय करायचं, ज्यावेळेस मी त्या पॅराग्राफवर होवर करेल, म्हणजे माझा कर्सर येईल, त्यावेळेस त्याचा काय बॅकग्राऊंड कलर झाला पाहिजे, काय झाला पाहिजे, लेट सपोज हा कोणता तरी कलर आहे, तर तो कलर झाला पाहिजे. आत्ता माझा बॅकग्राऊंड कलर काय आहे ह्याचा पॅराग्राफचा दुसऱ्या, येलो. आता समजा होवर केलं मी, चेंज झाला का? नाही झाला. का नाही झाला? पॅरा डॉट होवर आय डी,
माइट बी या आय डीची प्रॉपर्टी ओव्हरराईट करते त्याला. ओके, आता हे कशामुळे झालं, ज्यावेळेस हे आय डीमुळं ते जे आपण पॅराग्राफवरती होवर अप्लाय केले ते अप्लाय होत नव्हतं. का अप्लाय होत नव्हतं? कारण आय डी ना त्यांनी त्याला ओव्हरराईट केले. कलर बॅकग्राऊंडला चेंज होतोय, पण जो आय डी ना तर त्यांनी ह्या कलरला काय केले, ओव्हरराईट केले. मग मी समजा असं केलं, इथं पा लिहिलं, कंट्रोल एस केलं, आता कलर काय येलोच आहे. इथं काय चुकलंय बरं माझं? काय वाटतंय, काय चुकलंय? मग इथं मला काय करायला लागेल, हॅशटॅग करायला लागेल, बरोबर. आता आपण इथं होवर केलं. होवर केल्यानंतर मी काय सांगितलं होतं, माझा जो बॅकग्राऊंड कलर आहे तो असला काहीतरी कॅरेक्टरिस्टर असं काहीतरी झाला पाहिजे. होतोय का? मग हे काय आहे इथं आपले सुडो सिलेक्टर, म्हणजे आफ्टर सम ॲक्शन दॅट पर्टिक्युलर प्रॉपर्टी विल अप्लाय टू पर्टिक्युलर एलिमेंट, त्याला म्हणायचं सुडो सिलेक्टर. समजलं सुडो सिलेक्टर काय असतात? अजून बरेच सुडो सिलेक्टर आहेत, तर ते बाकीचे कोणते ते तुम्ही फाइंड आउट करायचे. ओके, काय करायचे तुम्ही फाइंड आउट करायचे. ठीक आहे. आता सिम्पल सिलेक्टरमध्ये आपण एलिमेंट सिलेक्टर, क्लास सिलेक्टर आणि आय डी सिलेक्टर बघितलं. आता आणि सुडो सिलेक्टर बघितलं. आता आपण बघणार आहे मल्टिपल सिलेक्टर. मल्टिपल सिलेक्टर मल्टिपल सिलेक्टरचा आपण यूज केला का हो कधी? काय वाटतंय तुम्हाला? आपण जी प्रिव्हियस लेक्चर घेतली HTML ची, तर त्याच्यामध्ये मल्टिपल सिलेक्टरचा आपण यूज केला आहे का? बरं, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, सिलेक्टर म्हणजे समजलं का? समजलंय का सिलेक्टर म्हणजे काय? सिलेक्टर कोणत्या टाईपचे असतात? नसेल समजलं तर रिप्लाय करा, आणि समजलं असेल तर एक रिप्लाय करा लवकर, फास्ट. फास्ट फास्ट फास्ट. समजलं नसेल तर परत रिपीट करतो मी. समजलंय? परत रिपीट करा. ओके, सिलेक्टर्स नाही समजलं ना? हां. हां, ठीक आहे, आपण परत रिपीट करू. ओके, CSS काय असतं हे समजलंय. CSS कशासाठी यूज करतो आपण हे समजलंय. समजलंय? हॅलो. हां सर. ओके, सो आपण काय करतो, CSS चा यूज कशासाठी, स्टायलिंगसाठी करत असतो. आता ह्याच्यामध्ये पण आपण डिफरंट वेने स्टाईल करत असतो. कशाला? आपल्या वेब पेजला. पण त्याच्यामध्ये आपल्याकडे काय असतात, सिलेक्टर्स असतात. सिलेक्टर कशासाठी, की मला समजा आता हा पॅराग्राफ आहे माझा, हा एक पॅराग्राफ आहे आणि मी एक H1 म्हणून हेडिंग क्रिएट केली, हेड म्हणून. ठीक आहे. आता मला का नाही काय करायचंय, जो माझा हेड आहे, आपण जर इथं बघितलं तर हे साधं सिंपल दिसतंय, काहीच नाही ह्याच्यात. पण तो माझा जो हेड आहे, तर त्याला मला बॅकग्राऊंड कलर द्यायचा आहे काहीतरी. मग त्याच्यासाठी मी काय करणार? मग मला ह्याला सिलेक्ट करायला लागेल, H1 ला. मग हा काय आहे, एक इलिमेंट आहे ना. इलिमेंट माहिती आहे आपल्याला काय असतो. इलिमेंटला मी काय करणार, सिलेक्ट करणार. मी H1 ला सिलेक्ट केलं आणि त्याला काय केलं, बॅकग्राऊंड कलर दिला. काय दिला? ॲक्वा. मग इथं मला बॅकग्राऊंड कलर तिथं दिसतोय. मग मी ज्यावेळेस H1 ला सिलेक्ट केलं, मग सिलेक्ट केलं याचा अर्थ काय केला, हा जो इलिमेंट आहे, तर हा इलिमेंट सिलेक्ट करून बॅकग्राऊंड कलर ह्याच्यामध्ये ॲड केला. मग ह्याला काय म्हणायचं, इलिमेंट सिलेक्टर. सिलेक्टरमधला पहिला आपला काय, इलिमेंट सिलेक्टर. मग सेम मी पॅराग्राफला सिलेक्ट केलं, म्हणजे इलिमेंटला सिलेक्ट केलं, त्याचा बॅकग्राऊंड कलर काय केला, त्याचा केला बिस्को. काय आहे, मग आपल्याला त्याचं
इथं दिसतंय की त्याचा कलर चेंज झाला. मग हा एक वे झाला मला माझ्या जे इलिमेंट्स आहेत त्याच्यामध्ये स्टाईल ॲड करण्याचा. अजून कुठला वे? लेट सपोज मला काय करायचं आहे, हेडिंगला एक क्लास असाइन करायची हेड म्हणून, ठीक आहे. आणि मला परत ह्याचा बॅकग्राऊंड कलर चेंज करायचा आहे. मी कसं क्लासला कसं ॲक्सेस करतो, डॉटचा यूज करून ना, डॉट हेड, बरोबर आहे ना. बॅकग्राऊंड कलर लेट सपोज आता चेंज करून मला ब्लू व्हायलेट करायचं आहे. मी त्याची जी प्रॉपर्टी म्हणजे बॅकग्राऊंड कलर आहे चेंज करू शकलो. म्हणजे मी ज्याला सिलेक्ट केलं, लेट सपोज मी अजून एक पॅराग्राफ क्रिएट केला आणि दिस इज माय पॅराग्राफ म्हणून असं लिहिलं आणि याला एक क्लास असाइन केले आपण पॅरा. आणि पॅराला मी काय केलं, डॉट पॅरा. आता लेट सपोज मला बॅकग्राऊंड कलर नाही, कलर चेंज करायचा आहे. तुम्ही म्हणताल एवढ्या 2 प्रॉपर्टीज आहेत का काय, फक्त कलर आणि बॅकग्राऊंड कलर. आता बाय डिफॉल्ट कलर आपला काय आहे, ब्लॅक आहे ना. मग मी काय करतो, ब्राऊन करतो. कलर म्हणजे तो टेक्स्ट कलर. टेक्स्ट कलर तुम्हाला दिसतोय ब्राऊन झाला आहे, थोडासा ब्राऊनच आहे ना, हा ब्राऊन. पण त्याचा बॅकग्राऊंड कलर बाय डिफॉल्ट कशाचा घेतला आहे हो त्याने, हा जो वर आपण इलेमेंटला दिलतं का नाही स्टाईल, तर तो त्याने बाय डिफॉल्ट घेतला आहे. कोणी? ह्याने. मग लेट सपोज मला त्याचा बॅकग्राऊंड कलर पण चेंज करायचा. मग बॅकग्राऊंड कलर मी काय केला, कॅट ब्लू केला. सो आपल्याला इथं तिसऱ्या पण पॅराग्राफचा बॅकग्राऊंड कलर चेंज झालेला दिसतोय. मग मी सिलेक्ट कुणाला करून केलं, पॅराग्राफला. ओके, पहिल्यांदा कशाला, इलेमेंटला सिलेक्ट करून मी प्रॉपर्टी अप्लाय केल्या आणि नंतर कुणाला, क्लासला सिलेक्ट करून मी प्रॉपर्टी अप्लाय केल्या. आता माझ्याकडे अजून एक सिलेक्टर आहे, तो ID सिलेक्टर, बरोबर. मग मी काय केलं, मी एक डिव क्रिएट केला, ठीक आहे. आणि डिवमध्ये काय केलं, एक डिवला ID दिली डिव म्हणून. आणि याच्यामध्ये काय केलं, पॅराग्राफ क्रिएट केला, हॅलो माय नेम इज डिव, असं आपण काहीतरी केलं, बरोबर. आपण बघितलंय की जो डिव आहे तो कसला इलेमेंट आहे, डिव सिमेंटिक का नॉन सिमेंटिक, नॉन सिमेंटिक आहे ना. आणि पॅराग्राफ सिमेंटिक आहे. तो कंटेंट करतोय, डिव कंटेंट करतोय कुणाला, पॅराग्राफला, बरोबर. लेट सपोज ही ID माझी डिव. मी इथं गेलो आणि काय केलं, हॅशटॅग डिववरती मी बॅकग्राऊंड कलर लावला, कुठला लावला, हा लावला. चेंज करायचा, सेम दिसेल नाही तर, ठीक आहे, असा लावला आणि कंट्रोल S केलं. आता हॅलो माय नेम इज डिव म्हणून बॅकग्राऊंड कलर तिथं आला आहे. पण तुम्ही जर ऑब्झर्व केलं, आपण हा बॅकग्राऊंड कलर डिवला लावला आहे आणि तो अप्लाय कशावर पण झाला आहे, पॅराग्राफ आहे त्याच्यावर पण झाला आहे, बरोबर. म्हणजे हा कोण आहे, चाइल्ड आहे कुणाचा, ह्या डिवचा, ओके. आणि हा डिव आहे तो पॅरेंट आहे कुणाचा, या पॅराग्राफचा, ठीक आहे. मी सिलेक्ट कशाला केलं, ID सिलेक्ट करून ही जी पर्टिक्युलर प्रॉपर्टी पॅराग्राफवर मला अप्लाय करायची. किंवा लेट सपोज ठीक आहे, हे जे मी आत्ता काय शिकवलं सांगितलं ना ते विसरून जावा आणि आपण एक अजून पॅराग्राफ करू आणि त्याच्यावर ID यूज करून प्रॉपर्टी अप्लाय करू, ठीक आहे. ID P म्हणून मी ID बनवली आणि तो जो पॅराग्राफ आहे त्याला ॲक्सेस केलं हॅशटॅगचा यूज करून P, ओके. आता मला काय करायचं आहे, ह्याचा फॉन्ट साईज आहे का नाही तर ती चेंज करायची आणि मला 30 पिक्सल टाकायची. पिक्सल काय ते बघणार आहे आपण.
आता जर तुम्ही बघितलं बाकीचं जे पॅराग्राफ आहेत त्यांच्यापेक्षा ह्याचं काहीतरी फॉन्ट साईज चेंज झाली आणि आपण ते कशाने सिलेक्ट केले, आय डीने सिलेक्ट केले बरोबर, आणि तिथं प्रॉपर्टी अप्लाय केली. आता नंतर ना आपण बघणार आहे की नक्की ह्याचा यूज काय, की बाबा मी पॅराग्राफनी इलेमेंटनी सिलेक्ट करून स्टाईल करतोय किंवा क्लासनी सिलेक्ट करून स्टाईल करतोय, आय डीने सिलेक्ट करून स्टाईल करतोय, मग त्याचा फायदा काय आहे ते आपण पुढं बघणार आहे. पण आपण कुठल्या कुठल्या वेने इलेमेंटला स्टाईल करू शकतो, समजलं का आता? हो सर. ओके. आता नेक्स्ट काय आहे, सुडो सिलेक्टर. सुडो सिलेक्टर काय असतात, ते स्पेसिफिक ॲक्शन केल्यानंतर न परफॉर्म होत असतात. म्हणजे त्यामध्ये एक काय आहे आपला होवर, म्हणजे लेट सपोज मी काय केलं, माझा हा जो क्लास पॅरा आहे तर त्यावरती ज्या वेळेस मी होवर करेल म्हणजे माझा कर्सर त्याच्यावरती नेल, त्यावेळेस त्याची जी फॉन्ट साईज आहे तर ती काय झाली पाहिजे, 50 पिक्सल झाली पाहिजे. आता हे कोणता पॅराग्राफ आहे, तिसऱ्या नंबरच्या पॅराग्राफवर मी होवर केलं. तुम्ही बघताय की ज्यावेळेस होवर करतोय त्यावेळेस काय होतंय, ते मोठं होतंय. आता हे लय फास्ट मोठं होतंय तर ते आपण पुढं बघणार आहे की असं एकदम स्मूथली कसं काय ते वर्क करेल, ठीक आहे. पण जे आपला सुडो सिलेक्टर आहे तर त्याचा यूज काय आहे की आपण स्पेसिफिक ॲक्शन परफॉर्म केल्यानंतर ना तो आपण स्पेसिफिक टॅग आहे किंवा एलिमेंट आहे त्याच्या प्रॉपर्टी काय करू शकतो, चेंज करू शकतो बरोबर. मग हे समजलं सुडो सिलेक्टर काय असतात. बाकीचे जे सुडो सिलेक्टर कोणकोणते आहेत ना ते तुम्ही फाइंड आउट करायचे आहेत. आता लास्ट काय आहे, मल्टिपल सिलेक्टर. काय, मल्टिपल सिलेक्टर. तुम्ही असं पण करू शकता, जे आपण शिकलोय का नाही, समजा लेट सपोज आपण इथं काय शिकलोय, सिलेक्टर म्हणून बरोबर. सिलेक्टर इथं खाली शिकलोय इलेमेंट सिलेक्टर, अजून काय काय शिकलोय, क्लास सिलेक्टर आणि आय डी सिलेक्टर बरोबर. असं तुम्ही लिहू शकता. नंतर ना मग कोड बघितल्यानंतर अंडरस्टँड होईल नक्की काय काय केले आपण. आणि इथं काय शिकलोय, सुडो सिलेक्टर. काय स्पेलिंग असेल तर सुडो, पी सायलंट असतो पण ठीक आहे, नंतर बघा काय आहे स्पेलिंग. आता आपण काय बघणार आहे, मल्टिपल सिलेक्टर. आपण ज्यावेळेस HTML शिकत होतो त्यावेळेस आपण टेबल शिकलोय का, तर टेबल शिकत असताना आपण काय केलं तर बरं, आपण टेबलवरती बॉर्डर अप्लाय केली का, असं काहीतरी केलं. हे बघा मला सांगा, असं आपण काहीतरी केलं का, टेबल TR TH आणि TD असं काहीतरी करून काहीतरी केलं, बॉर्डर वगैरे दिलती का नव्हती, दिलते. 1 पिक्सल सॉलिड आणि काय समजा पिंक. ओके. सो इथं तुम्हाला दिसतंय की मी काय केलंय, मल्टिपल गोष्टींना सिलेक्ट केले बरोबर ना. मल्टिपल सिलेक्टर म्हणजे काय, ह्याचा अर्थ काय, मल्टिपल म्हणजे काय, एकपेक्षा जास्त. मग मी इथे एकपेक्षा जास्त जणांना सिलेक्ट केलंय का नाही, टेबलला पण केलंय, त्यातला रो आहे त्याला पण सिलेक्ट केलंय, त्यातला हेडिंग आहे त्याला बी सिलेक्ट केलंय, त्यातला डेटा आहे त्याला बी सिलेक्ट केलंय, नंतर त्याला बॉर्डर दिली बरोबर ना. सेम लाईक दॅट मी मल्टिपल सिलेक्टरचा असा यूज करतो. समजलं, कळलं. तर सिलेक्टर्स काय असतात हे समजलं का, म्हणजे आपण आपले जे वेब पेज आहे त्याच्यामध्ये स्टायलिंग कशी कशी अप्लाय करू शकतो हे समजलं आहे का. ओके. सो ओके, अजून काय काय एलिमेंट आहेत, म्हणजे काय काय सिलेक्टर आहेत, युनिव्हर्सल सिलेक्टर
नेस्टेड सिलेक्टर आणि ठीक आहे, हे दोन जे सिलेक्टर्स आहेत तर त्यांचा यूज काय आहे, तर ते तुम्ही होमवर्कमध्ये करायचं आहे. काय युनिव्हर्सल सिलेक्टर आणि नेस्टेड सिलेक्टर माइट बी अजून असू शकतात सिलेक्टर्स, पण ते आपण जे कॉमनली यूज करतो ना ते आपण इथं बघितलेत, आणि हे पण कॉमनली यूज करतो आपण, असं नाही की यूज करत नाही, पण हे होमवर्कमध्ये बघायचं तुम्ही. आणि प्लसमध्ये अजून कोणकोणते सिलेक्टर्स आहेत त्याचा यूज करून आपण स्टाईल करू शकतो. दॅट ऑल्सो यू हॅव टू सी or you have to do in homework. Okay. आता आपण एक खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे तो शिकणार आहे, तो म्हणजे हाऊ वी कॅन अप्लाय स्टाईल इन CSS. म्हणजे कोणकोणते वेज आहे की त्याचा यूज करून मी CSS अप्लाय करू शकतो. कशावरती? HTML पेजवरती, बरोबर. मग त्याच्यामध्ये पहिलं काय आपलं इनलाईन CSS. इनलाईन CSS म्हणजे काय, जे मी जो कोड लिहितोय का नाही, H1 लिहिलं समजा, तर या कोडच्या ही जी लाईन आहे ह्याच्यामध्येच मी स्टाईल टॅगचा यूज करणार आणि स्टायलिंग करणार. इनलाईन CSS म्हणजे काय, जो मी HTMLचा कोड लिहिला आहे तर त्या लाईनमध्येच मी स्टाईल टॅगचा यूज करणार आणि काय करणार, स्टाईल करणार. त्याला काय म्हणायचं, इनलाईन CSS. नेक्स्ट काय इंटरनल CSS. ह्याच्यामध्ये काय करतो आपण ही इंटरनल CSSचा यूज बऱ्याच वेळा केला. आपण स्टाईल टॅगचा यूज करतो. कशात स्टाईल टॅगचा यूज करतो, कशात करतो, अरे कशात करतो, HTML मध्ये. कशात, हेडमध्ये करतो ना. मग ह्याला काय म्हणतो आपण, इंटरनल CSS म्हणतो. HTMLच्या पेजमध्ये स्टाईल टॅगचा यूज आपण हेड टॅगमध्ये करतो, त्याला आपण म्हणतो इंटरनल CSS. समजलं का इंटरनल CSS काय असतं? अरे बोला, समजलं का नाही, लवकर बोला. ठीक आहे, ओके. नेक्स्ट जो लास्ट आहे आपलं ते काय आहे, एक्सटर्नल CSS. एक्सटर्नल CSS हे कसं आपण करतो, आपण काय करतो, आपण एक .css म्हणून नवीन फाईल क्रिएट करतो. म्हणजे कसली फाईल, style.css. आणि त्या फाईलला म्हणजे कसं करतो, आता लेट सपोज हे माझं HTML डॉक्युमेंट आहे, बरोबर. हे माझं HTMLचा कोड आहे, HTML, आणि हा माझा CSSचा कोड आहे, CSS. ठीक आहे. मग मी CSSचा कोड डिफरंट लिहितो आणि HTMLचा कोड डिफरंट लिहितो, आणि ह्यांना काय करतो, लिंक टॅगचा लिंक जे ॲट्रिब्यूट आहे किंवा प्रॉपर्टी त्याचा यूज करून काय करतो, अरे काय करतो, लिंक टॅगचा यूज करून लिंक करतो ना, बरोबर. काय करतो मी, HTMLचा कोड वेगळा लिहितोय, CSSचा कोड वेगळा लिहितोय, आणि लिंक जी प्रॉपर्टी त्याचा यूज करून दोघांना लिंक करतोय. त्याला काय म्हणायचं, एक्सटर्नल CSS. समजलं. पहिला कोणता होता, इनलाईन CSS. दुसरा इंटरनल. तिसरा एक्सटर्नल CSS.
इनलाईन म्हणजे काय, जो कोड आपण HTML चा लिहिला आहे त्याच लाईनमध्ये आपण स्टाईल टॅगचा यूज करतो आणि काय करतो, त्याला स्टाईल करतो, त्याला म्हणायचं इनलाईन CSS. इंटरनलमध्ये काय करतो, हेड टॅगमध्ये स्टाईल टॅगचा यूज करतो आणि तिथं स्टाईल करतो, त्याला काय म्हणायचं इंटरनल CSS. आणि मी CSS ची म्हणजे .css डिफरंट आणि .html डिफरंट फाईल क्रिएट करतो आणि तिथं लिंक जी माझी प्रॉपर्टी त्याचा यूज करून, लिंक टॅगचा यूज करून काय करतो, दोघांना लिंक करतो, त्याला काय म्हणायचं एक्सटर्नल CSS. समजलं काय असतं. आता आपण प्रॅक्टिकली बघू, आपण जे थेरॉटिकली शिकलो तसं वर्क होतंय का. ओके, त्यासाठी कुठं जायला लागेल मला, इथं ना. आणि मी काय करतो, अजून एक फाईल क्रिएट करतो, तर तिचं नाव असणार आहे माझं, काय असणार आहे इंडेक्स जर दिलं नाव ह्याला तर ते बनेल का, फाईल माझी क्रिएट होईल का. बघा परत एकदा बघा तिथं नीट बघा, होईल का क्रिएट. आपण कुठली तरी लेक्चर घेतो होतो त्यावेळेस आपण इंडेक्स डबल फाईल क्रिएट केली, ती क्रिएट झाली का. CSS मध्ये झालं नाही, आपल्याला HTML मध्ये करायची, मग सेम नावाने फाईल क्रिएट होत नाही, त्याच्यामुळे आपण दुसरी बनवली. ठीक आहे, आणि असा कोड राईट केला आणि मला काय करायचं आहे, दिस इज माय पॅरा. ओके, आपण काय पहिलं शिकलो इनलाईन CSS. इनलाईनमध्ये मी काय म्हणलं की स्टाईल टॅगचा यूज डायरेक्ट त्या पॅराग्राफ टॅगमध्ये करायचा आणि त्याला काय करायचं स्टाईल करायचं. चला करू मग. मला काय द्यायचं इथं, काय देऊ, बॅकग्राऊंड कलर देऊ का, कसला देऊ, कोरल देऊ. ठीक आहे, आणि कलर काय द्यायचा, रेड देऊ. फॉन्ट साईज काय द्यायची, 10 पिक्सल देऊ. विड्थ काय द्यायची, 200 पिक्सल देऊ. हाईट काय द्यायची, 200 पिक्सल देऊ. आणि याला लाईव्ह सर्व्हरवरती रन करू. काय जनरेट झाले, दिस इज माय पॅरा इथं दिसतंय, कलर रेड आहे त्याच्यामुळे ते प्रॉपरली दिसत नाही. लेट सपोज मी काय केलं, ब्लॅक केला कलर, अरे हां ब्लॅक केला, आपल्याला दिसतंय इथं बरोबर. आता मी काय केलं इथं एक्स्ट्रा काय केलं आहे बरं, एक्स्ट्राच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या अप्लाय केल्या, त्या कुठल्या कुठल्या केल्या, तर आपण हे बॅकग्राऊंड कलरचं शिकलो. विड्थ एक्स्ट्रा ॲड केली, मीन हाईट ॲड केली, ह्या कॉमन प्रॉपर्टीज. मग ते काय सांगतं की हा पॅराग्राफ आहे ना, तर त्याची हाईट आणि विड्थ फिक्स ठेवायची. किती फिक्स ठेवायची, 200 पिक्सल. हे काढलं तर काय होईल बरं, काढलं तर काय होईल त्याचं मला आन्सर पाहिजे, सांगा लवकर. कमी होईल म्हणजे किती होईल, काय होईल, पॅराग्राफ टाईपमध्ये दिसणार, कलर कोरल दिसणार आणि ब्लॅकमध्ये दिसणार पॅराग्राफ. हा कोणत्या टाईपचा एलिमेंट आहे, ब्लॉक आहे का इनलाईन आहे, पी टॅग ब्लॉक आहे का इनलाईन आहे, ब्लॉक आहे ना. मग तो अख्खी काय घेणार आहे, विड्थ. एवढंच मला फक्त पाहिजे होतं, समजलं. आपल्याला काय करायचं होतं, आपल्याला करायचं होतं इनलाईन स्टाईलिंग, ती आपण अप्लाय केली. समजलं कसं अप्लाय करायचं. ओके, आता दुसरी कोणती इंटरनल ना. मग ती कुठं आपण स्टाईल करतो, हेड टॅगमध्ये. मग लेट सपोज मी ह्याला कमेंट आउट केलं आणि एक हेड टॅगचा यूज केला, दिस इज माय हेडिंग. ओके, आणि पॅराग्राफ हॅलो जी कैसे हो सारे, असं काहीतरी लिहिलं आपण. आता मला ह्याला स्टाईल करायचं आहे. आता मी नाही सांगणार, तुम्हाला माहिती आहे का स्टाईल करायचं आहे, कारण केलं आहे आपण स्टाईलिंग, केलं आहे ना. कसं करणार स्टाईल, मला समजा इथं मला काय करायचं आहे, हाईट विड्थ अप्लाय करायची कुणाला,
पॅराग्राफला अप्लाय करायचं आणि बॅकग्राऊंड कलर द्यायचा हेडिंगला. कसं जाणार? माझ्याकडे किती प्रकारे मी त्याला स्टाईल करू शकतो. मगाशीच आपण शिकलो ना, सिलेक्टरचा यूज करून आपण स्टाईल करू शकतो. मग किती प्रकारे सिलेक्टरचा यूज करून स्टाईल करू शकतो? काय काय शिकलो होतो? क्लासचा यूज करू शकतो, किंवा डायरेक्ट मी तो एलिमेंट घेऊ शकतो, किंवा आयडीचा यूज करू शकतो, स्टाईल करू शकतो. मी फक्त एक H1ला सिलेक्ट केलं आणि त्याची काहीतरी विड्थ दिली समजा 100 पिक्सल आणि हाईट दिली समजा 100 पिक्सल. मला तिथं व्हिज्युअली काय दिसेल का बरं चेंज झालेला? दिसेल का? काय वाटतं, दिसेल? बघायचं का? दिस इज माय हेडिंग. हे आपल्याला दिसत नाही ॲक्च्युअलमध्ये की ह्याने किती विड्थ आणि हाईट घेतली, पण ह्याने 100 पिक्सल हाईट आणि विड्थ घेतली. आता ठेव कंटेंट सगळा बघू शकता तुम्ही, रॅप झाला आहे तेवढ्या ह्याच्यात. कुठला? हेडिंगचा. आपण समजा इथं बॅकग्राऊंड कलर लावला, काय केलं, बॅकग्राऊंड कलर समजा रेड केला, तर इथं त्याची हाईट आणि विड्थ आपण जी फिक्स केली 100 पिक्सल 100 पिक्सल. आता हे काय बाहेर गेले ते कसं ॲडजस्ट करायचं आपण ते पुढं बघणार आहे. काय झालं आहे काय नाही, कंटेंट काय झालं आहे मला सांगा. बादलीमध्ये आपण पाणी भरलं भरत राहिलो आणि ते असा एक पॉईंट आला की ती बादली पूर्ण भरली आणि पूर्ण भरल्यानंतर मी पाणी ओततोय, त्यात काय होणार? ती काय होतं नक्की, त्याला काय म्हणतो आपण? ओव्हरफ्लो म्हणतो का? हे ओव्हरफ्लोच झाले. ती आपण कसं हँडल करायचं पुढे बघणार आहे, ते आता डोक्यातनं काढून टाका. ठीक आहे, समजलं आपण इंटरनल CSSचा यूज करून कशी स्टाईल करतो. हे जास्त मी घेत नाही कारण तुम्हाला माहिती आहे पुढं आपल्याला अजून प्रॉपर्टी अप्लाय करायच्या, त्या प्रॉपर्टी आपण बघणार आहे. ओके, समजा? ठीक आहे. आता मी मगाशी काय म्हणलं, एक्सटर्नल CSS मी माझी फाईल सेपरेटच बनवणार. मग मी काय केलं, स्टाईल .css म्हणून इथे एक फाईल बनवली. आता मला काय करायचंय, मला हे कमेंट करायचंय आणि मला माझ्या हेडिंगमध्ये सेम इथं पण आपल्याला 3 वेज कशाचं स्टाईल करण्याचं, एलिमेंट सिलेक्ट करून किंवा क्लास सिलेक्ट करून किंवा आयडी सिलेक्ट करून. मग मी समजा एक एलिमेंट सिलेक्ट केला H1. ओके, आणि त्याला मी काय केलं, फॉन्ट साईज दिली, किती दिली, 20 पिक्सल आणि त्याला कलर दिला. कलर काय द्यायचा त्याला, व्हाईट द्यायचा का? व्हाईट नको, ती बॅकग्राऊंडच व्हाईट आहे त्याचं. पिंक का? ओके, आणि त्याचा बॅकग्राऊंड कलर मला द्यायचा आहे समजा हा द्यायचा आहे. Ctrl+S केलं. आता मला सांगा, आपण ज्या प्रॉपर्टी अप्लाय केल्यात त्या आपल्याला तिथं दिसायला पाहिजेत का? व्हेरी गुड, व्हेरी गुड. असं सुरुवातीला जे काय मोठे डेव्हलपर्स असतात ना, ते सगळं स्टाईल करून ठेवतात आणि म्हणतात की याला इथं अप्लाय का होय नाही, दिसा नाही का म्हणून, कारण ती लिंक टॅगचा यूज केलेला नसतो त्यांनी. ठीक आहे, मग लिंक काय करायचं आपल्याला, CSS बरोबर. आता Ctrl+S केले होते, प्रॉपर्टी अप्लाय होतील का? आता सांग. एक फाईल तर क्रिएट केली, इथं पण क्रिएट केली आणि लिंक टॅगचा पण यूज केलाय. ओके, लिंक टॅगचा यूज केलाय, hrefचा यूज केलाय आणि तिथनं काय घेतलंय, होणार का? मग आपल्याला जी प्रॉपर्टी अप्लाय करायची होत्या त्या झाल्या. कुठनं अप्लाय केल्यात आपण, इथनं अप्लाय केल्यात बरोबर. लेट सपोज जो कलर आपण काय करू, असं काहीतरी करू. ठीक आहे, आणि Ctrl+S केल्यानंतर मग मला इथं माझं प्रॉपर्टी दिसतात अप्लाय झालेल्या. ठीक आहे, समजलं इनलाईन, इंटरनल आणि एक्सटर्नल CSS काय असतं, कशा प्रॉपर्टी अप्लाय करतो आपण, समजलं का?
समजलं का? ओके ओके ओके. सो आपण आतापर्यंत काय काय बघितलं? CSS काय असतं, CSSचा फुल फॉर्म काय, कॅस्केड म्हणजे काय असतं, कॅस्केड म्हणजे काय असतं की हाऊ द स्टाईल विल अप्लाय टू माय HTML पेज. त्याच्यानंतर आपण काय बघितलं, सिलेक्टर बघितलं. सिलेक्टर किती प्रकारचे येतं, एक सिम्पल सिलेक्टर, आणि सिम्पल सिलेक्टरमध्ये काय असतं, आपले 3 सिलेक्टर येतं. एक तर कोणता, एलिमेंट सिलेक्टर, क्लास सिलेक्टर आणि कोणता, ID सिलेक्टर. बरोबर. मग हे सिलेक्टर काय असतात ते आपण बघितलं. अजून कोणता, सुडो सिलेक्टर. सुडो सिलेक्टर काय करतात म्हणजे बेसिकली ज्यावेळेस आपण कोणती ॲक्शन परफॉर्म करत असेल तर त्यानंतर ते स्पेसिफिक एलिमेंट आहेत ना त्याच्यावर जी प्रॉपर्टी आपण अप्लाय केली का नाही तर ती प्रॉपर्टी तिथं विजिबल झाली पाहिजे, त्याच्यासाठी यूज करतो. त्याच्यातलं एक म्हणजे होवर, बाकीच तुम्ही हुडकायचं आहे. मल्टिपल सिलेक्टर म्हणजे काय, आपल्याला माहिती आहे मल्टिपल सिलेक्टर म्हणजे मल्टिपल एलिमेंटचा यूज करायचा, जसं टेबलमध्ये आपण केलं आहे ते माहिती आहे या, सेम तसंच बाकीच्यांवर पण अप्लाय करतो. ओके. नंतर आपण बघितलं की आपण कोणत्या कोणत्या प्रकारे CSS जे ते HTML वरती अप्लाय करू शकतो. पहिलं काय या इनलाईन CSS, नंतर इंटरनल, एक्सटर्नल. इनलाईन म्हणजे काय, HTMLच्या पेजमध्येच त्या एलिमेंटच्या आतमध्ये स्टाईल टॅगचा यूज करायचा आणि आपण काय करायचं, स्टाईल करायची. जमल करायला? ओके. नंतर काय केलं आपण, इंटरनल CSS. इंटरनल CSS म्हणजे काय असतं की आपण आपल्या HTMLच्या पेजमध्ये हेडिंग टॅग आहे त्याच्यामध्ये स्टाईल टॅगचा यूज करून मग प्रॉपर्टी अप्लाय करतो स्पेसिफिक एलिमेंटवरती. हे जर सांगितलं तर जमल करायला? जमल. ओके. आता नंतर काय, इंटरनल CSS. इंटरनल नाही, एक्सटर्नल CSS. एक्सटर्नल CSS म्हणजे काय, तर आपण काय करतो, HTMLचा डिफरंट कोड राईट करतो आणि CSSचा डिफरंट करतो आणि त्या दोघांना लिंक टॅगचा यूज करून काय करतो, लिंक करतो. बरोबर. आणि नंतर त्या प्रॉपर्टी HTMLच्या पेजवरती अप्लाय करतो. समजले इथपर्यंत? काय डाऊट? ओके. सो आता आपण बघणार आहे रूल्स असतात काही. बरोबर. रूल्स म्हणजे काय, नियम. बरोबर ना. तर ते CSS मध्ये फॉलो केले जातात. कधी, स्टाईल करताना. मग त्याला आपण काय म्हणतो, स्पेसिफिसिटी. म्हणजे मी जी स्टाईल अप्लाय करतोय का नाही ती कोणत्या वेमध्ये अप्लाय झाली पाहिजे, म्हणजे कोणत्या वेमध्ये अप्लाय होणार. म्हणजे कसं की आपल्याला माहिती आहे का आपलं सिलेक्टर कोणते आहेत, एलिमेंट किंवा टॅग सिलेक्टर किंवा एलिमेंट. बरोबर ना. नंतर काय आहे, क्लास. नंतर काय आहे, ID. आणि नंतर काय आहे, एवढं सिलेक्टर आहे. बाकीचं सुडो आणि मल्टिपल सिलेक्टर ते XYZ. पण आपल्याला काय शिकायचं आहे की स्पेसिफिसिटी म्हणजे काय, म्हणजे मी स्टायलिंगमध्ये प्रायोरिटी कुणाला देतोय. प्रायोरिटी दॅट मीन्स की मी ज्यावेळेस टॅग किंवा एलिमेंटचा यूज करतोय आणि त्याच्यावर स्टाईल लावतोय ते अप्लाय होतंय. बरोबर. पण मी ज्यावेळेस क्लासचा यूज करतोय आणि क्लासचा यूज करून XYZ काहीतरी स्टायलिंग अप्लाय करतोय तर ती पण मला तिथं विजिबल होते. बरोबर. आणि IDचा पण यूज करतोय आणि मी IDचा यूज करून काय करतोय, स्टायलिंग अप्लाय करतोय, म्हणजे स्टाईल अप्लाय करतोय आणि ती पण मला काय होती, तिथं विजिबल होती. बरोबर. मग आपल्याला ज्यावेळेस आपण एलिमेंटचा यूज करतोय, क्लासचा यूज करतोय आणि IDचा यूज करतोय, ह्या तिन्हींमध्ये काही ना काहीतरी डिफरन्स असेल. ज्यावेळेस स्टाईल ॲड करतोय त्यावेळेस या तिन्हींमध्ये काही ना काहीतरी डिफरन्स असणार आहे. तर तो डिफरन्स कशाचा आहे, स्पेसिफिसिटीचा. म्हणजे प्रायोरिटी कुणाला असणार आहे, ज्यावेळेस मी एलिमेंटचा यूज करणार ना त्याची काय आहे, लेस प्रायोरिटी. ज्यावेळेस मी ह्याचा स्टाईल अप्लाय करेल याच्यावरती
तर ह्याची काय लेस प्रायोरिटी, आणि नंतरनं कोणाची क्लासची, नंतरनं कोणाची आय डीची. म्हणजे कसं ते आपण बघू. त्याच्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, कोड करायला लागेल. ओके. थेरॉटिकल जे समजलंय 10% नाही 5% जरी समजलं तरी इट्स ओके. आपण काय बघितलं होतं, स्पेसिफिसिटी. त्याच्यामध्ये आपण सिलेक्टर्स कोणता, टॅग सिलेक्टर, त्याला काय म्हणलं मी, ह्याची जी प्रायोरिटी ती कमी. प्रायोरिटी म्हणजे काय की त्याचं व्हॅल्यू थोडक्यात कमी आहे कोणापेक्षा, क्लासपेक्षा, आणि क्लासची कोणापेक्षा कमी आय डीपेक्षा. मग सगळ्यात जास्त आय डीची झाली, बरोबर. आणि अजून पण एक त्याच्यामध्ये एलिमेंट येतो, टॅग येतो, त्याची सगळ्यात जास्त प्रायोरिटी, म्हणजे ते आपण अप्लाय केल्यानंतरनं त्याची स्टायलिंग त्याच्यावरती अप्लाय होणार. कशावरती, एलिमेंटवरती. म्हणजे कसं ते आपण बघू आता. ओके, मी अजून एक फाईल क्रिएट करतो. कशाची, specificity.html. अरे HTML असल्या फाईली बनवून नाही करायचा कोड कधी. index.htmlचाच यूज करायचा, आणि त्याच्यानंतरनं आपण ज्या बाकीच्या एक्स्ट्रा निडेड फाईल्स आहेत तर त्या क्रिएट करू शकतो. पण ही मेन असते आपली फाईल, इथून सगळं आपलं एक्झिक्यूट होत असतं. ओके, हे समजण्यासाठी आपण बनवतोय. ठीक आहे. मग आपल्याला काय समजायचं आहे, स्पेसिफिसिटी म्हणजे प्रायोरिटी कुणाकुणाला आहे. पहिल्यांदा मी काय केलं, पॅराग्राफ क्रिएट केला, हॅलो जी. ओके, अजून हेच पॅराग्राफ थोडंसं एक्सटेंड केलं, 5 पॅराग्राफ बनवला. ओके, आणि मला काय करायचं आहे आता, आपण टेम्पररी म्हणजे आपल्याला माहिती आहे कसं कसं स्टाईल करतो आपण. इनलाईन करू शकतो, इंटरनल करू शकतो, एक्सटर्नल करू शकतो, काय नाही हरकत. मी काय केलं, पॅराग्राफ टॅगचा यूज केला का, चुकलंय काहीतरी आपल्या इथं, स्टाईल टॅग राहिलं ना. अरे काय झालं याला, काय केलं, पॅराग्राफला मला स्टाईल करायचं आहे. मी काय केलं, बॅकग्राऊंड कलर केला रेड. हॅलो, आवाज येतोय का माझा? हा सर, येते आता. कोणत्या टॉपिक पासून हे झालं, स्क्रीन म्हणजे आवाज येत नव्हता? नाही, आता जस्ट. ओके ओके ओके, ठीक आहे. सो स्क्रीन विजिबल आहे ना? हो सर, आहे. ठीक आहे. आपण काय केलं, पॅराग्राफ क्रिएट केला आणि मी एलिमेंट टॅगचा यूज करून त्या पॅराग्राफला कलर दिला. ॲज युजल माझ्या सगळ्या पॅराग्राफवरती कलर आला, बरोबर. पण मला काय करायचं आहे, मला जो दुसरा पॅराग्राफ आहे ना त्याला कलर वेगळा द्यायचा आहे. मी काय करणार, क्लासचा यूज केला. ठीक आहे. मी काय केलं, दुसऱ्या पॅराग्राफमध्ये गेलो आणि इथे त्याला म्हणलं तुझं क्लास आहे पॅरा. ओके, आणि डॉट पॅराने त्याला ॲक्सेस केलं आणि त्याचा बॅकग्राऊंड कलर केला येलो. बाकीच्यांचा ॲज इट इज राहणार आहे, आणि जी क्लास मी जी चेंज केली त्याचा बॅकग्राऊंड कलर चेंज होणार आहे. म्हणजे मी माझा जो एलिमेंट आहे त्याला काय केलं, ओव्हर राईट केलं. म्हणजे माझी जी प्रायोरिटी ती क्लासची काय आहे, हाय प्रायोरिटी. कुणापेक्षा, एलिमेंट टॅगपेक्षा. समजलं. आता लेट सपोज मला काय करायचं आहे, ह्याचा कलर चेंज करायचा आहे. कुणाचा, बॅकग्राऊंड कलर दुसऱ्याच पॅराग्राफचा चेंज करायचा अजून. आणि मला ना हा जो माझा क्लास आहे तर त्याला ओव्हर राईट करायचं. मग त्याच्यासाठी काय येतं आपल्याला, आय डी, बरोबर. मग मी काय केलं, पहिल्यांदा मला इथं आय डी द्यायला लागेल ना, आय डी, आणि पी म्हणून मी त्याची आय डी दिली. आणि मी काय केलं, हॅशटॅग पी
काय केलं, बॅकग्राऊंड कलर त्याचा चेंज केला. आता काय करू आपण, येलो ग्रीन करू. पहिल्यांदा काय होता त्याचा बॅकग्राऊंड कलर, रेड होता ना, रेड होता. नंतर त्याचा क्लासचा यूज करून येल्लो केला. आता मी काय केलं, आयडीचा यूज करून काय केलं, येल्लो ग्रीन केला. झाला येल्लो ग्रीन. मग ह्याच्यावरून आपल्याला एक काय दिसतं इथं, की प्रायोरिटी कुणाला जास्त मिळते. कुणाला मिळते, पहिल्यांदा कुणाला भेटते सगळ्यात जास्त प्रायोरिटी, आयडीला. म्हणजे तुम्ही स्टाईल करायला गेला ना, तर ज्यावेळेस तुम्ही आयडीचा यूज करून कशाला स्टाईल करसाल, तर तेच प्रॉपर्टी त्या एलिमेंटवरती अप्लाय होणार, बाकीच्या प्रॉपर्टी ओव्हरराईड करणार, म्हणजे अप्लाय होणार नाही. क्लासमध्ये करा, एलिमेंटमध्ये करा, आयडीच्या अप्लाय होणार. पण मला काय करायचंय, अजून ह्याचा बॅकग्राऊंड कलर चेंज करायचा आहे. मी काय करतो, स्टाईल टॅगचा ह्याच्यात यूज करतो आणि बॅकग्राऊंड कलर याचा आता आपण काय करायचं, व्हायलेट करू. काय वाटते आता चेंज होईल का बॅकग्राऊंड कलर? दुसरा जो पॅराग्राफ आहे त्याचा चेंज होईल का? लेट्स सी. व्हायलेट झालाय आणि मी स्टाईलमध्ये ह्याचा बॅकग्राऊंड कलर व्हायलेट केला. ह्याच्यावरून एक गोष्ट आपल्याला काय लक्षात येते, नाही पुढं कन्सेप्ट आहेत नाही. म्हणजे माझा जो स्टाईल टॅग आहे, मी ज्यावेळेस त्याला इनलाईनचा यूज करून राईट करतो प्रॉपर्टीज, तर त्या सगळ्यात जास्त हाय प्रायोरिटीच्या आहे. म्हणजे इनलाईन जो माझा टॅग आहे तो काय, हाय प्रायोरिटी. आणि लेस काय, एक्सटर्नल CSS. एक्सटर्नल पण आहे ना आपल्याला. काय स्टाईल जी तुम्ही लिहिली ती बॅकग्राऊंड कलर, हां ते तुम्ही इंटरनल मध्ये लिहिली ना. हां, म्हणजे बरं ठीक आहे. आता सध्या इंटरनल जी CSS आहे त्याची लेस प्रायोरिटी. ओके, समजलं, काय डाऊट नाही ना? बॅकग्राऊंड कलरचं बॅकग्राऊंड कलर म्हणजे मी काय केलंय फक्त इथं, की सिम्पल वे मध्ये तुम्हाला का नाही, कोणत्या जो कोणता एलिमेंट आहे आपण आयडीला प्रायोरिटी दिली नाही, तसं नाही. हा बघ, आपण काय केलं, पहिल्यांदा एलिमेंट टॅगचा यूज करून बॅकग्राऊंड कलर दिला पॅराग्राफला. नंतर काय केलं, मी क्लासचा यूज केला आणि बॅकग्राऊंड कलर दिला. नंतर काय केलं, आयडीचा यूज केला आणि बॅकग्राऊंड कलर दिला, बरोबर. नंतर मला काय वाटलं की नाही, स्टाईल टॅगचा यूज करतो आणि बॅकग्राऊंड कलर देतो. ह्याच्यामध्ये मला एक गोष्ट काय दिसली, की माझा जो पॅराग्राफ आहे एलिमेंटचा यूज करून करतोय मी, त्यावेळेस तो दिसतोय. बट ज्यावेळेस मी पॅराग्राफचा यूज करतोय, म्हणजे क्लासचा यूज करतोय, त्यावेळेस तो काय करतोय, एलिमेंटचा जो कलर आहे त्याला ओव्हरराईड करतोय. आणि ज्या वेळेस मी आयडीचा यूज करतोय आणि बॅकग्राऊंड कलर चेंज करतोय, कशावर, क्लासवरती, मग तो जो आयडीचा कलर आहे तो काय करतोय, ओव्हरराईड करतोय कुणाला, क्लासच्याला. आणि मी अजून काय केलं, की स्टाईल टॅगचा यूज केला इनलाईन मध्ये, ठीक आहे, त्याच टॅगमध्ये. तर त्यावेळेस हा जो टॅग आहे तर तो सगळ्यांनाच ओव्हरराईड करतोय. ह्याच्यावरून आपल्याला काय समजतंय, की इनलाईन CSS ची सगळ्यात जास्त प्रायोरिटी कशामध्ये, स्टायलिंगमध्ये. मग आता आपण काय करू, हा जो पॅराग्राफ आहे, पॅराग्राफची आयडी काय, P. इथं आपण सिलेक्ट करू त्याला, कशाला, आयडीला, Pला. आणि इथं मी काय केलं, बॅकग्राऊंड कलर चेंज केला मी इथं, लेट सपोज येलो केला आणि फॉन्ट साईज 20 पिक्सल केली. ओके, अजून काय केलं, कलर म्हणजे टेक्स्टचा कलर, तो काय केला, टोमॅटो केला. आपण कुठे स्पेसिफिसिटीमध्ये, आपण इथं त्याला लिंक केलंय का, अजून नाही केलं. मग काय केलं मी तिथं, लिंक CSS, स्टाईलला लिंक केलं. आता मला सांगा बरं, आतापर्यंत आपण जे शिकलो, स्पेसिफिसिटी म्हणजे प्रायोरिटी कुणाला जास्त आहे, त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे का, समजतंय का? हॅलो, समजतंय का? ओके,
ह्याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही. मग मी काय केलं, मी इथं आय डीचा यूज केला आहे. आय डी कुठे आहे आपली, इथं आहे बरोबर, म्हणजे ह्या इलेमेंटवरती बरोबर ना, पी इलेमेंटवरती. आणि त्याचं काय केलं, बॅकग्राऊंड कलर येलो केला आहे, फॉन्ट साईज ही दिली, टोमॅटो हे केलं आहे. मला सांगा माझ्या वेब पेजवरती काही चेंजेस दिसतील का, पटकन काय काय चेंजेस दिसणार आहेत ते सांगा. आता कलर, फॉन्ट साईज, कलर कुठला येणार आहे इथं कलर कुठला येणार आहे. जर तुम्हाला प्रिव्हियस कन्सेप्ट आहे हा समजला असेल तर तुम्ही प्रॉपर आन्सर देणार आहे. स्टाईलमध्ये जो कलर दिलाय तो तिथं कुठल्या स्टाईलमधला, इनलाईनमधला तो कलर तिथे दिसणार. बरं ठीक आहे. आणि बाकीच्या गोष्टी, बाकी आपण काय काय केलंय, फॉन्ट साईज आणि कलर. फॉन्ट साईज म्हणजे का नाही, थोडक्यात त्याचं जी दिसण्याचं हे का नाही, म्हणजे समजा एवढा आहे तो छोटा आहे, त्याला मोठं केलं, फॉन्ट साईज अक्षर मोठं केलं. हां, तर हे त्याच्यावर विज्युअल इफेक्ट दिसतील का. ओके, व्हेरी गुड. मग आपल्याला इथं जे आपण काय कलर चेंज केलता आणि फॉन्ट साईज पण तुम्ही बघितले ना, तर ह्याची मोठी आहे दुसऱ्याची बाकीच्यांपेक्षा. समजलं. आता स्पेसिफिसिटी म्हणजे काय ते समजलं. आणि स्पेसिफिसिटी म्हणजे मध्ये कोणते टॅग्स आणि कोणते एलिमेंट्स किंवा कोणते सिलेक्टर्स कोणता रोल प्ले करतात ते समजलं. म्हणजे एलिमेंट जे त्याची काय लेस स्पेसिफिसिटी, आणि त्याच्यानंतरनं क्लास त्याची स्पेसिफिसिटी येते म्हणजे प्रायोरिटी येते. आणि त्याच्यानंतरनं कोणता आहे आय डी, आणि नंतरनं इनलाईन CSS. म्हणजे सगळ्यात जास्त माझी जी प्रायोरिटी ती कोण घेतं, इनलाईन CSS, नंतर आय डी, नंतर क्लास आणि नंतर एलिमेंट. याच्यात काय प्रॉब्लेम, समजलं का, समजलं का. हॅलो, समजलं का. हा सर, हा सर. ओके. सो आता तुमचा होमवर्क आहे तो दाखवतो. एकच मिनिट. अरे असले कार्ड नाही रे. कार्ड्स ऑफ thumbnail images with heading and paragraph. चलो चलो ओपन हो जाओ. कुठे गेला, कुठे गेलं, कुठे गेलं, कुठे गेलं. ठीक आहे, हेच सिम्पल दिसतंय मला तर. म्हणजे आता लेक्चरला प्रेझेंट आहेत किंवा नंतर जे रेकॉर्डेड लेक्चर बघणार आहेत तर तुम्हाला हे विजिबल असेल. आपण जे काही स्क्रीनवरती दाखवतोय इथं काय दिलंय तर हे तुम्ही डेव्हलप करायचं आहे. ठीक आहे, आत्तापर्यंत जेवढं नॉलेज आहे ना त्या नॉलेजच्या बेसवरती आपण हे डेव्हलप करायचं. आता इथं पहिल्यांदा काय दिसतंय मला, हे जे बूटस्ट्रॅप कार्ड आहे ना ते स्किप करा. आणि इथं काय वर काय दिसतंय मला, इमेज दिसतंय. आपल्याला माहिती आहे इमेज टॅगचा कसा यूज करतो आपण, माहिती आहे ना. ठीक आहे, त्याच्यानंतर काय दिसतंय खाली मला, हेडिंग दिसतंय. सिम्पल, तिथं यूज केला आहे. त्याच्यानंतर खाली काय दिसतंय हो, पॅराग्राफ दिसतोय. बरं, त्याच्यानंतर काय दिसतंय, बटन. बटनला काय केलंय मी, बॅकग्राऊंड कलर दिलाय. तर एवढं मला उद्या डेव्हलप करून पाहिजे. आणि प्लसमध्ये ह्याला काहीतरी स्पेसिफिक हाईट आणि विड्थ त्यांनी घेतली कार्डने. आता हाईट आणि विड्थ पण तुम्हाला माहिती आहे अप्लाय कशी करायची, बरोबर ना. मग ही तुम्ही कार्ड उद्या बनवून दाखवायचं आहे मला. आणि आज ग्रुपवरती मी CSSची चिटशीट पाठवेल. सो तुम्ही ती रेफर करू शकता आणि
जर काय प्रॉब्लेम असेल तर विचारू शकता. ठीक आहे. तर हे कंपल्सरी तुम्ही बनवायचं आहे उद्या, काही जरी झालं तरी. ओके. ठीक आहे. सो आपण स्टॉप करू लेक्चर आता. जो काय होमवर्क दिला तो कंप्लीट करा.